नमस्कार. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर विरोधक सातत्याने टीका करत आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच आमदार सुरेश धस यांच्या आष्टी या विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत राजकीय खंडणीखोरीच्या विरोधात परखड भाष्य केलं आहे. तसंच आपण सर्व मिळून नवीन बीड तयार करू असंही सांगितलं आहे. फडणवीस यांची नवीन बीडची घोषणा आणि याचा धनंजय मुंडे यांना बसणारा धक्का याबद्दल माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टी येथील सभेत म्हणाले, प्रत्येक मुद्द्यात जातीय ध्रुवीकरण करणे ही सर्वात मोठी समस्या आहे. बीडसह काही जिल्ह्यात जातीय ध्रुवीकरणाचे गंभीर चित्र दिसत आहे, ज्याचा सामाजिक सौहार्दाला फटका बसतोय. आष्टी तालुक्यातील कुंटेफळ साठवण तलाव योजना प्रकल्पातील बोगदगाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नवीन बीड तयार करू असे म्हटले, जिथे जात समाज आणि धार्मिक ध्रुवीकरण नसेल. विकासाच्या मार्गावर चालत बीडमधील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दरी भरून काढू असेही ते म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात आरक्षणाचा मुद्दा तापला होता. बीड हे आंदोलनाचे केंद्रस्थान असून राजकीयदृष्ट्या हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. मुंडे हे ओबीसीचे नेते आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर मराठा नेत्यांकडून मुंडे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी लावून धरली आहे. धनंजय मुंडे सध्या महायुतीचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अडचणींमुळे ते वादाच्या केंद्रस्थानी आहेत. धनंजय मुंडे यांना आणखी एक धक्का बसला आहे. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने अंतरिम आदेश देत धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलीला मिळून 2 लाख रुपये देखभाल खर्च देण्यात यावा असे आदेश दिले आहेत. महिलांच्या कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005च्या कायद्याखाली सदर खटला दाखल करण्यात आला होता. मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याबरोबरचे संबंध झटकले असले तरी शर्मा यांनी मात्र त्यांचे 1998 मध्ये लग्न झाले असल्याचे सांगितले आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून बाजूला करण्यात यावे